हॅलो फ्रेंड्स, आय एम योगिनी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण उन्हाळ्यातील स्पेशल कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते बघणार आहोत। हे कैरीचं पन्ह महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्यात सगळ्यांकडे हमखास बनवले जाते। नुसतंच कैरी उकळून त्यात साखर आणि मीठ टाकून पन्ह कुणीही बनवू शकतं, पण एका खास पद्धतीने बनवलेलं पन्ह हे पिण्याची मजा काही वेगळीच असते। म्हणून एका विशेष पद्धतीने कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते आज आपण इथे बघणार आहोत। त्याचबरोबर ते प्रिझर्व कसं करायचं ते पण मी आज इथे सांगणार आहे। रेसिपी सुरू करण्याआधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि त्यासमोर असलेलं छोटंसं बेल आयकॉन नक्की दाबा। त्याने काय होईल, मी टाकलेल्या लेटेस्ट रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते व्हिडिओ वेळच्या वेळी बघू शकाल। चला तर आत्ता आपण कैरीचं पन्ह कसं बनवायचं ते बघूयात। त्याआधी त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघून घेऊया। त्यासाठी लागणारे साहित्य: 2 कैरी, अर्धी वाटी पुदिना, पाऊण वाटी साखर, 1 टेबलस्पून सौंफ आणि अद्रकचा रस, 1 टीस्पून जिरे पावडर, 1 टीस्पून वेलची पावडर, 1 टीस्पून काळं मीठ। सर्वात आधी या कैऱ्या मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहे आणि आता या कैऱ्या आपल्याला कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्यांपर्यंत शिजवून घ्यायच्या आहे। या कैऱ्यांची तुम्ही पिलरनी आधी साल पण काढून घेऊ शकता, पण मी ही अशीच शिजवायला टाकणार आहे। या सालांमुळे एक छान त्या कैरीचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो, म्हणून मी अख्खी कैरीच शिजवायला ठेवणार आहे। बघा, या कुकरमध्ये मी तळाला 1 इंच पाणी टाकून घेणार आहे। एक अर्धा ग्लास एवढं पाणी टाकून घेणार आहे आणि त्यामध्ये हे पॉट ठेवून त्यामध्ये कैरी ठेवून घ्यायची आहे। आणि या पॉटमध्ये आपल्याला पाणी टाकायचं नाहीये, फक्त कुकरच्या तळालाच पाणी टाकायचं आहे। आता हे 3 ते 4 शिट्ट्यांपर्यंत या कैऱ्या आपण शिजवून घेऊयात। येथे कैऱ्या मी 3 ते 4 शिट्ट्यांपर्यंत शिजवून घेतलेल्या आहेत। आता आपण त्या चेक करूया। तुम्ही बघू शकता या कैऱ्या छान शिजून तयार आहे, छान मऊ झालेल्या आहेत। आता याचा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे, तर तो आता आपण काढूया। मी या कैऱ्यांचा पल्प काढून घेते आहे। छान मऊ झालेले आहेत हे आंब्यातून। एक स्पूनच्या साहाय्याने आपण हा पल्प काढून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे मी दोन्ही आंब्याचा पल्प येथे काढून घेणार आहे। बघा, या दोन्ही कैऱ्यांचा मी येथे पल्प काढून घेतलेला आहे। आता आपल्याला हा पल्प मिक्सरमधून बारीक करून घ्यायचा आहे, तर मी येथे मिक्सरच्या पॉटमध्ये हा पल्प टाकून घेणार आहे। बघा, याप्रमाणे। आणि आपल्याला इथे कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये, कारण मी येथे ही प्युरी कशी स्टोअर करायची ते सांगणार आहे। तर मी येथे कुठेही पाण्याचा वापर केलेला नाहीये। कैऱ्या शिजवताना पण मी त्या पॉटमध्ये पाणी टाकलेलं नाहीये। आणि येथे मी पाऊण वाटी साखर टाकते आहे। मी येथे 2 कैऱ्यांसाठी पाऊण वाटी साखर घेतलेली आहे। ही साखरेची क्वांटिटी तुमची कैरी किती आंबट आहे त्यावर डिपेंड करतं। ही साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता साखर आणि कैरीचा पल्प याची एक स्मूथ प्युरी आपल्याला बनवून घ्यायची आहे, तर ती मी आता बनवून घेणार आहे। बघा, याप्रमाणे स्मूथ प्युरी मी येथे बनवून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, त्यामध्ये कैरीच्या गुठळ्या राहायला नको। बघा, याप्रमाणे स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता मी हे एका बाउलमध्ये काढून घेते। आणि लक्षात असू दे, यामध्ये कुठेही पाण्याचा वापर तुम्हाला करायचा नाहीये, कारण ही प्युरी आपल्याला स्टोअर करायची आहे। बघा, आता आपण येथे साखर आणि कैरी बॉईल करून ही प्युरी बनवून घेतलेली आहे। तर तुम्ही ही प्युरी काचेच्या बरणीमध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये 15 ते 20 दिवस स्टोअर करू शकता। आणि जेव्हा तुम्हाला पन्ह बनवायचं आहे तेव्हा तुम्ही ही 2 ते 3 टेबलस्पून प्युरी घ्यायची आणि चिल्ड वॉटर टाकून तुम्ही ते पन्ह बनवू शकता। आता आपण या प्युरीपासून पन्ह कसं बनवायचं ते बघूयात। आता याआधी या पॉटमध्येच मी ही प्युरी काढून घेतलेली आहे। त्याच पॉटमध्ये आपण आता 2 ग्लास पन्ह कसं बनवायचं ते बघूया। तर मी यामध्ये 2 ग्लाससाठी 4 टेबलस्पून प्युरी टाकून घेणार आहे। प्युरीची क्वांटिटी
डिपेंड करते की ती कैरी किती आंबट आहे आणि चवीला किती टेस्टी आहे। तर मी येथे 4 टेबलस्पून एक कैरीचा पल्प येथे टाकून घेतलेला आहे आणि याआधीच मी सांगितलं आहे की हा कैरीचा पल्प तुम्ही 15 ते 20 दिवसांपर्यंत केव्हाही वापरू शकता। फक्त तो काचेच्या बरणीत किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करायचा, फ्रीजमध्ये स्टोअर करायचा आहे। आत्ता यामध्ये मी 1 टीस्पून जिरे पावडर टाकून घेते आहे आणि भाजलेल्या जिऱ्याचं पावडर असेल ते आणखीनच बेटर, त्याचा सुगंध खूप छान येतो। 1 टीस्पून वेलची पावडर, 1 टीस्पून काळं मीठ, थोडीशी पुदिन्याची पानं। या पुदिन्याच्या पाण्यामुळे त्या पन्ह्याला खूप छान फ्लेवर येतो आणि दिसायला पण तितकंच छान दिसतं। मी या ठिकाणी अद्रक आणि सौंफचा रस घेतलेला आहे, तर तो कसा काढायचा, अर्धा चमचा सौंफ ही मी अर्धा तास आधी पाण्यात भिजत घालून सौंफ आणि अद्रक मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि ते गाळून त्याचा ज्यूस मी यामध्ये टाकते आहे। त्या सौंफमुळे पन्ह्याला खूप छान फ्लेवर येतो आणि सौंफ ही गुणाने थंडी असते, बॉडीसाठी आपल्या थंड असते, म्हणून मी येथे यूज करते आहे। हा ज्यूस कम्प्लिटली ऑप्शनल आहे, तुम्ही नको असेल तर नाही टाकायचा, पण मी येथे यूज करते आहे। सगळ्यात शेवटी आता आपल्याला इथे मी 2 ग्लास पन्हा बनवणार आहे, साधारणतः 1.5 ग्लास चिल्ड वॉटर टाकून घेते आहे। थंड पाणी पिण्याची मजाच काही वेगळी असते, म्हणून मी थंड पाणी घेतलेलं आहे। आता हे एकदा आपण मिक्सरला फिरवून घेऊया, म्हणजे त्यामध्ये पुदिना पण थोडा क्रश होईल आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स होईल। येथे पन्हा बनवून तयार आहे, आता आपण ते सर्व करून घेऊया। येथे मी 2 काचेचे ग्लास घेतलेले आहेत, त्यात आईस टाकून घेते आहे, 1 क्यूब आईस टाकून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे मिक्सरला फिरवलेलं पन्हा आपण ओतून घेणार आहोत। बघा त्या पुदिन्यामुळे ते पन्हा किती छान दिसते आहे आणि सुगंध पण खूप छान येतो आहे आणि वरून आपण पुदिन्याने ते सजवून घेऊया। बघा येथे आपलं चिल्ड कैरीचं पन्हा तयार आहे। असं हे कैरीचं पन्हा येथे तयार आहे। तुम्ही पण या उन्हाळ्यामध्ये हे कैरीचं पन्हा नक्की बनवून बघा आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।